नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीची मराठी विषयातील 15वी कविता आहे सुट्टीच्या दिवसात। या कवितेचा पान नंबर 52 वरील स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुट्टीच्या दिवसात, त्यासाठी बालभारतीच्या पान नंबर 52 वरील हा स्वाध्याय पहा। त्यातील प्रश्न 6वा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे तुम्हाला करायला सांगतात पण तुम्हाला करावीशी वाटत नाहीत अशा कामांची यादी करा। उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणे, घर किंवा अंगण झाडून घेणे, मोठ्या माणसांना कामात मदत करणे, अशा कामांचा कंटाळा येतो की नाही तुम्हाला? मग अशी आणखी कोणती कामं आहेत त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी बनवायची आहे आणि ती लिहायची आहे। यानंतर प्रश्न 7वा आहे, सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिहा। जसे सुट्टी, यामध्ये ट ला ट हे अक्षर एकमेकाला जोडून सुट्टी हा शब्द बनवलेला आहे। यासारखे आणखी कोणते शब्द आहेत सांगा पाहू? हत्ती, लठ्ठ, गच्ची, पट्टी, कट्टा, गठ्ठा, हक्क, सज्ज। अरे वा, खूप छान। असेच शब्द तुम्ही शोधून आणखी लिहायचे आहेत। यापुढील प्रश्न 8वा आहे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढा व रंगवा। असे चित्र आपल्या पाठ्यपुस्तकातही दिले आहेत, ते पाहूनही तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही मनाने काढले तरी खूप छान। काढणार ना मग? चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 9वा, खाली दिलेल्या फळांचा पदार्थांचा वास घ्या व खा। त्या वासातील व चवीतील वेगळेपण समजून घ्या। केळी, आंबा, गाभुळलेली चिंच, आवळा, तापवलेले दूध, भाजलेले शेंगदाणे, भजी, पिकलेला फणस, बोरे। अरे वा, ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना? हे सगळे पदार्थ आपण खाल्ले आहेत किंवा प्रत्यक्ष खाऊन त्याची चव पाहायची आहे आणि त्या प्रत्येक पदार्थाच्या चवीतील फरक किंवा वेगळेपणा समजून घ्यायचा आहे। केळी गोड लागतात, आंबा आंबट गोड असतो, गाभुळलेली चिंच सुद्धा आंबट गोड लागते, तापवलेल्या दुधाचा खरपूस वास सुटतो। या सर्व चवी आपल्याला प्रत्यक्ष घ्यायच्या आहेत। या प्रश्नात काहीही लिहायचं नाही, फक्त चव घ्यायची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 10वा, योगेश, रहीम, संध्या, रोहन, अपर्णा, दीना या मुलांना सुट्टी आवडत नाही। सुट्टी असली की योगेशला घरून बाबांना दुकानात डबा पोहोचवावा लागतो, म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही। इतर मुलांना सुट्टी का आवडत नसेल याचा विचार करा आणि प्रत्येक मुलाच्या नावडीचे तुम्हाला वाटणारे कारण लिहा। उदाहरणार्थ, सुट्टीच्या दिवशी आपले मित्र भेटत नाहीत, त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळता येत नाही, म्हणून काही मुलांना सुट्टी आवडत नाही। तसं या प्रत्येकाचं काहीतरी कारण असणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे। पहा पुढे, आम्ही आमचे अनुभव लिहितो, वाचा आणि समजून घ्या। मुलांनो, तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता, घडलेल्या घटना, प्रसंग तुम्ही मित्रांना घरी सांगता, पण तुम्ही लिहून ठेवता का? नाही ना? काही मुले लिहून ठेवतात, तुम्हालाही लिहिता येतील। लिहिण्याचा प्रयत्न करा। तुमच्याच वयातील मुलीने लिहिलेला अनुभव शेजारी दिला आहे, तो वाचा। तुम्हाला आलेले असे अनुभव तुमच्या वहीत लिहा। रविवारचा दिवस होता। मी दुकानात गेले होते, तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले। हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते। नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत, त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले। मी दुकानाकडे जाऊ लागले, तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले। मी पळतच त्यांच्याकडे धावले। दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले, पण नाना आजोबांना काही बोलता येईना। मी मोठ्याने नाना आजोबा
म्हणत तिथे पोहोचले. दुकानदार काका लगेच म्हणाले, बाळ तू घरी जा आणि कोणाला तरी बोलावून आण. त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते. मी म्हणाले, हो काका मी घरी जाते, पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या. मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले. त्या दोघींना घेऊन मी दुकानाजवळ आले. तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले. आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी आजोबांवर औषधोपचार केले. नाना आजोबांना थोडे बरे वाटत होते. काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले. रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी घेऊन आलो. काकू म्हणाल्या, तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले. सगळ्यांनी माझे कौतुक केले. खूप छान. असेच तुम्हाला आलेले अनुभवही तुम्ही लिहून काढायचे आहेत. या ठिकाणी आपला पान नंबर 52 वरील स्वाध्याय संपला. पाठ ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.